तुझ मागणे ते देवा आम्हा तुझे चरण सेवा आनने घो देसे तरे रिद्धे सिद्धे मुक्तिचारे संत संग सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने घो देसे तरे रिद्धे सिद्धे मुक्तिचारे तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने गो देसी तरी रिद्धे सिद्धे मुक्तिचारे विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तडिद्वास सम्मेल मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो वरे वैसव पाऊले श्री गुरूंचे आता विनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी न मिले मिया तुका तुकावा परब्रह्म रूपे तुकिता तुका पावला स्वस्वरूपे तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावलो वर्महाता तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा नने गोदेसी तरी रिद्धे सिद्धे मुक्तिचारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वोद्धारक साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे स्वानंद रामा असुर विरामा प्रिय श्रीरामा श्री तुकाराम महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल
रामनवमीला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, गेल्या 4 वर्षापासून हा रामनवमीचा उत्सव करत आहात आणि हे चालू असणारं 5वं वर्ष आहे. त्याच्यातील आज जागराची सेवा, मागणीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. मोठ्या आनंदात उत्साहात आपण सर्वजण या सप्ताहामध्ये सहभागी आहेत. सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे. मी रात्री सांगितलं, हा कार्यक्रम अगोदर 1 दिवसीय होता, नंतर 3 दिवसीय झाला, 5 दिवसीय झाला, 7 दिवसापर्यंत ही आपण सेवा करत आहात. मग हा उत्सव साजरा करायचा आहे मान्य आहे, पण एकट्याने होतोय का? एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. सगळ्यांचं गावाचं मोठं सहकार्य आहे. अन्नदाते असतील, सप्ताहामध्ये शारीरिक स्वरूपाने सेवा करणारे, देणगीच्या स्वरूपाने सहकार्य करणारे, सर्व माध्यमातून जे देणगी देत नाहीत, अन्नदान देत नाहीत, पण शारीरिक सेवा देतात. अहो इथं सेवा, येथ सेवा हा दारवंटा. तुम्ही इथं या, कोणतेही सेवा करा. चटई उचलायची राहू द्या, पात्र उचलायची राहू द्या, कीर्तनात नुसतं बसायचं असू द्या, कोणतेही करावं. गाता ऐकता समानची घडे. सगळ्यांना सारखं फल आहे बरं का. हे कीर्तन सेवा, हे कथा माध्यम का करायचं आहे? काय करायचं? आपल्याला कामं नाहीत? ए मानवा, पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रताः क्रोधाग्नि दग्धा कुटिलस्य कामिनः सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती. ते मानवा, तू अधर्माने वागशील. फार सुभाषितकार सुंदर वर्णन करतात. जो सदा दुराचारी रहता, जो दुराचारी आहे त्याने बघा तुम्ही 7 दिवस सप्ताह चालू आहे असं म्हटल्यावर बंधन आहेत. गावाला, मानवाला बंधन आहेत काही. मग सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती, त्याच्यामध्ये काय आहे? कोणी कोणी सहभागी होता येतं? पाप कृतस्तु सर्वदा. जी पापी लोक आहेत त्यांना सुद्धा सप्ताहामध्ये येता येते. सदा दुराचार रता, जे वाम मार्गाने वागतात त्यांना सुद्धा सहभागी होता येतं. कुटिलस्य कामिना, जो कुटिल आहे त्याला सुद्धा सप्ताहामध्ये सहभागी होता येतं. सगळ्यांना या सप्ताहात सहभागी होता येतं. काय होतं याच्याने? या सगळ्यांचा उद्धार इथं होतोय. विठ्ठल हे मी माझ्या पदरचं बोलतोय नाही. नाथ महाराज त्या श्लोकामध्ये सांगतात, सगळ्यांना यो यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. सगळ्यांनी या, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपला उद्धार करायचा म्हणून सप्ताह आहे, नाहीतर काम नाही. अहो फार भाग्यवान आहेत आपण. आपली पिंपळा भूमी म्हणजे काय गावाचं मोठेपण सांगावं. गाव अन्नदानाच्या बाबतीत आपलं 1 नंबर आहे. वर्षातील 135 दिवस आपण अन्नदान गावात चालतं. वर्षातील दिवस किती? 365 आणि 135 दिवस गावामध्ये अन्नदान होतंय. विनोद महाराज अभिमानानं सांगतो मी. किती किती तुम्ही मोजायचं बरं का. फक्त 24 एकादशी, 24 एकादशी, 12 अमावस्या, श्रावणातले 4 सोमवार, किती झाले? 5 पर्व काळ मोजा तुम्ही. संतांचे उत्सव, देवाचे उत्सव, प्रत्येक ह्याला अन्नदान आहे. विनोद महाराज बर नुसतं अन्नदानच आहे का? त्या अन्नदानाबरोबर नामचिंतन आहे. अहो गावात 1 महिना कीर्तन चालतात, 1 महिना भजन होतात. श्रावणात असेल, चैत्रात असेल, आणि गावात 2 सप्ते होतात. किती पर्वणी आपल्याला.
एकीकडे शिवरात्रीच्या सप्त्याला गाथा पारायण आहे, मग ज्ञानेश्वरी पारायण आपलं राहतंय, मग ते ज्ञानेश्वरी पारायण या सप्त्यात होते. ही पर्वणी आपल्यासाठी साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. बर इथे एक एकाहुनी बळे रे, देव आहेत, संत आहेत, आणि त्या देव आणि संतांची सेवा करायला वारकरी सुद्धा तशी खंबीर आहेत. विठ्ठल विठ्ठल. ऐका, टाळकरी भरपूर आहेत, वाजवणारे आहेत, गावाचं वैशिष्ट्य सांगतोय, म्हणणारे आहेत, पाठांतराचे आहेत, पाठांतराचे आहेत. पुरुषांना आहेत आहे, पण कस्तुराजींना सुद्धा भरपूर पाठांतर आहे, वारकरी आहेत. आज ज्या नामावलीवरती आपलं प्रवचन चालू आहे ती नामावली मुखोद्गत आहे, मुखोद्गत आहे. ही भाग्यवान आहे, पाठांतराची भूमी आहे. हो, हरिभक्त परायण वैकुंठवासी शिवाजी महाराज चौगुले 62 नाट पाठ होते. विनोद महाराज एक नाट किती चरणाचा चौकडा असतो, असे 62 नाट पाठ होते. तीर्थावळी पाठ असायच्या. पाठांतराची भूमी आहे, कलागुणाची भूमी आहे, आणि दातृत्वाची भूमी म्हणजे पिंपळा बुद्रुक आहे. विठ्ठल आणि अशा या शोभायमान जीवन सगळ्यांचं हे कशामुळे घडतं? हो, सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून हे घडतंय. सहकार्यच नाही तर ही शोभा येईल का? हो, सुभाषितकार वर्णन करतात, कोणाला कशाने शोभा आहे, कोणाला कशाने शोभा आहे. नारी लज्जया साधुच्च क्षमया सरकमलेन नृपो विमलेन धेनु शृंगेन नरो गुणेन शोभती च नरः. विठ्ठल विठ्ठल. सुभाषितकार म्हणतात, नारी आहे, स्त्री आहे, स्त्री कशाने शोभून दिसत असेल? किती महागाची साडी घातली आहे, किती अलंकार परिधान केलेत, ती नारी कशाने शोभून दिसत असेल तर नारी लज्जया याने शोभून दिसते. साधू कशाने शोभून दिसतो? मोठ्या काठाचं धोतर, कार टोपी, गळ्यात गट्टे एवढ्या माळा. साधू कशाने शोभून दिसत असेल तर क्षमेने शोभून दिसतो. प्रसंग सांगू काय का? लहानशी मुक्ताई ज्ञानोबरायांना ज्यावेळेस ज्ञानोबराय पर्णकुटीमध्ये दरवाजा लावून बसले, आणि त्यावेळेस लहानशी मुक्ताई म्हणते, ज्ञानोबराया, हे जगाने जरी अपराध केला असला, जग तुमच्यावर अपराध करत असेल, काय ज्ञानोबरायांना त्रास झाला? हो, ज्ञानोबरायांना भिक्षा मिळाली नाही, भिक्षा मिळालेलं खालू दिलं नाही. अहो, ज्या इंद्रायणीमध्ये गुराढोरांना पाणी पिण्याची मुभा होती, पण ज्ञानोबरायांनी इंद्रायणीमध्ये गेलं तर विटाळ झाला असं लोक म्हणायचे. पण आज त्या ज्ञानोबरायांची कृपा बघा, ज्ञानोबा तुकाराम आणि रोज गुलामजाम. काय ज्ञानोबरायांची कृपा आहे. आज आषाढी पालखी सोहळा ज्ञानोबरायांच्या कृपेने कोणीही माऊली म्हणतो, ज्याच्या गळ्यात माळ नाही ते माऊली म्हणतात. हॉटेलवाला माऊली म्हणतो, टपरीवाला माऊली म्हणतो, ते संरक्षणासाठी असलेले पोलीस माऊली म्हणतात. काय ताकद आहे माऊलीची! हा लढवाळपणा माऊलीमध्ये आहे. एखाद्या पुरुषाला माऊली म्हणणं हे किती भाग्यवान आहे, कारण त्या पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा मा म्हणजे माधुर्यता, वो म्हणजे उदारता, आणि ली म्हणजे लीनता हे गुण माऊलीच्या ठिकाणी आहेत. कोणीही या माऊली जवळ, माऊली काय करते? हो, ज्ञानाबाई माझी अनाथाचे माय, एका जनार्दने पाय, एका जनार्दने पाय, वंदित ते न पाहे आते, कुळाचा विचार
वंदितासे एका गणाधारी पाय वंदितासे अनाधारी पाय एका गणाधारी पाय वंदितासे एका गणाधारी पाय वंदितासे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथांना सुद्धा ज्ञानोबराय सनात करतात, ही माऊलींची ताकद आहे. आणि तेच माऊली आज ताटी लावून बसलेत. अपराध जगाचा सोयीने ज्ञानोबराय म्हणू लागले, ज्या समाजाच्या तळमळीसाठी माझा अवतार आहे तो समाज आज मला त्रास देतोय. दरवाजा लावला ज्ञानोबराय. आणि ज्ञानोबरायांची समजूत काढताना मुक्ताबाई म्हणतात, ज्ञानोबराया जो जगाचा अपराध सहन करतो ना तो कोण आहे? योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. मुक्ताई लहान सांगते, संपूर्ण जग वनव्याप्रमाणे जरी तुमच्यावर आलं ना ज्ञानोबराया, तुम्ही पाणी होऊन बरं. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. ज्ञानोबरायांनी समाजाला क्षमा केली. हो साधुश्च क्षमया, मला हे सांगायचं आहे. सरक कमले नारी लज्जया साधुश्च क्षमया. मी प्रश्नामध्ये वेळ घालणार नाही. सरक कमलेन, एखादं सरोवर आहे, ते सरोवर कशाने शोभून दिसत असेल? कशाने शोभून दिसते? पाण्याने नाही हो. त्याच्यात कमळ किती फुललं याच्याने शोभून दिसतंय. सरोवर म्हणतोय बरं का मी, त्याच्याने शोभून दिसतोय. नरक नृपो विमलेन, एखादा राजा आहे विमल या गुणाने शोभून दिसतो. विमल पुडी खाणारा नव्हे. धेनु शृंगेन, गाय कशाने शोभून आहे? जिच्या शिंग आहे त्याच्यावर गाय शोभून आहे. आणि मानव कशाने शोभून दिसत असेल तर गुणाने शोभून आहे. म्हणून ही शोभा आहे बरं का. किती कौतुक करावं. सगळ्यांचं सहकार्य म्हणून शोभा आहे. कोणाकोणाचं सहकार्य? टाळकरीचं सहकार्य, ऐकणाऱ्याचं सहकार्य, त्यांच्यामुळे शोभा आहे. कीर्तन केली तर ऐकणारेच नाहीत, काय करायचं? वाजवणाऱ्यांचं सहकार्य, संस्था गेली, त्यांचं एक मोठं सहकार्य आपल्याला लाभलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वायुनंदनाची आपल्यावर जास्त कृपा आहे. वायुनंदन आपल्या ज्यांना वाटतं की आम्हाला मंडपात नको उकडतंय, रानात बसून आम्ही सेवा ऐकत आहोत, मग अशा वायुनंदनाची सेवा करणारे आमचे सुरवशी साऊंड सिस्टीम, त्याचे सर्वा फार महत्वाचं बरं का तात्या. हे तुम्ही रात्री बघितलं, तुम्हाला सगळ्याला बरं वाटलं ऐकायला, पण माझी सिस्टीम जरा ताण द्यायला लागली की. तसं अतिशय सुंदर निपुणता, जे जया पाहिजे ते आहे रे. साऊंड सिस्टीमला जे वादकाला जसा बेस पाहिजे तसा बेस आहे, गायकाला जसा गेन पाहिजे तसा गेन आहे, आणि कीर्तनकाराला जसं पाहिजे तसं त्यांच्या बोटाच्या चाळ्याप्रमाणे ते देतात. नाहीतर घडतं असं, भरपूर अशा ढिगभर अशा उच्च मशिनी असतात, पण काय करावं, ढिगभर मसाला चव नाही कशाला. आमचे शिवम दादा मस्त अगदी 7 दिवस सेवा देतात. याच्या पलीकडे आपल्यात रमतात. आणि त्यांच्या साऊंड सिस्टीमचा आणखी एक फायदा आहे, ते तरी येतात, त्यांचे आजोबा सुद्धा सोबत घेऊन येतात. विठ्ठल बरं, त्यांचे आजोबा नुसतं कीर्तनच उभं राहत नाही असं नाही, रात्रभर 3-3 वाजेपर्यंत जागर करतात. हे आम्हाला दुग्ध शर्करा योग आहे बरं का शिवम दादा. सोहम तसाच. आणि सगळ्यात रिस्की काम म्हणलं तर आमचे मोहन जाधव, जीव मुठीत घेऊन आहे. हो वारा आलं फक्त की काय, वारा आलं फक्त की काय. त्यांचे सुद्धा धन्यवाद. 7 दिवस पुष्पहाराची सेवा करणारे नाना, त्यांचे सुद्धा धन्यवाद. नवे चुकून कोणाचं नाव जरी राहिलं उद्या सांगा, घेतो परत मी धन्यवाद म्हणतो. विठ्ठल असो.
जागराची सेवा आहे आणि जागराची सेवा म्हटल्यानंतर लय वेळ नसते. 9ला चालू झाली की 2 वाजेपर्यंत असते. नाही की जागर कशाला म्हटलंय? जे रातभर चालतं त्याला काय म्हणायचं? जागर. असं म्हटल्यावर बाकीची उठली का काय? नाही, लय वेळ घेत नाही. आज मागणी पर अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज, हे देवा तुझ्या चरणाची सेवा मला घडू दे. चरण सेवा काय एकदा मला घडली ना, आन निगो देसी तरे. आन म्हणजे बाकीचं काही नको, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी या सुद्धा नको. काय पाहिजे मला? संत संग सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ. मला फक्त पाहिजे तुका म्हणे नाम, येणे पुरे माझे काम. आन निगो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदार विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज मागणी मागतात. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मागणी असा जर विचार केला तर फार विरोधाभास आहे. जे तुकोबराय मागणाऱ्याचा धिक्कार करतात, तेच तुकोबराय आज मागणी मागतात. हे नवल आहे. विठ्ठल जे सच्चे असतात ना, सच्चे असतात ते कधी मागत नाहीत. ऐका, 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे लुच्चा, दुसरा आहे अच्छा आणि तिसरा आहे सच्चा. जे लुच्चा असतं ना, दिलं तरी अजून मागतच, त्याला काय म्हणायचं? अच्छा असतं ना, जेवढं दिलं त्याच्यात समाधानी मानतं. आणि सच्चा असतं ना, ते कधीच मागत नसतं. विठ्ठल तुकोबराय मागणाऱ्यातले नाही तो, पण आज तुकोबराय मागतात. हे नवल आहे. ऐका, जे भक्त कधीच देवाकडे मागत नाहीत. काही न मागे कोणासी, तोची आवडे देवासे. का मागत नाहीत तुकोबराय? का मागत नाही? त्याचं कारण काय हो? त्यांना विचारा, तुकोबराय का मागत नाहीत तुम्ही देवाकडे? असं म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणतात, सांगू का? अहो, मी मागत नाही त्याचं कारण आहे, माझ्या वडिलांची परंपरा आहे, माझ्या कुळाची परंपरा आहे. आतापर्यंत माझ्याकडे आमच्या पिढ्याने पिढ्या देवाकडे कोणीही मागितलं नाही आणि मी मागितलं तर माझ्या कुळाला कलंक आहे, म्हणून मी मागत नाही. दुसरं कारण, देवा मी मागत नाही याचं कारण आहे, मागण्याचा स्वभाव माझा नाही. तिसरं कारण, देवा मागण्याची मला गरजच पडत नाही. आणि चौथं कारण आहे, अरे तुझ्याकडे मागितलं तरी तू देणारा भिकारी आहे म्हणून मागत नाही. विठ्ठल मागण्याची परंपरा माझी नाही, माझ्या कुळाची परंपरा मागण्याची नाही. परंपरेचा अभिमान तुकोबरायांना होता. याचा धरेना अभिमान, करेना फुले जतन, हा तुकोबरायांना अभिमान होता. सांगू का? अहो, बैलपोळ्याचा सण आहे आणि बैलपोळ्याच्या सणाला चुलत्या पुतण्याची भांडणं चालू झाली. बैल कुणाचा मिरवाचा, बैल कुणाचा मिरवाचा, ही भांडणं चालू झाली. चुलता क्षीण आहे, त्याला मुलगा नाही, काय नाही, पण पुतण्याच्या मागं चालावं तर पुतण्या म्हणतंय की माझीच अगोदर मिळवली पाहिजे. चुलत्याकडे सामर्थ्य नाही, काय करावं? काय करावं? भांडणं होतील, वाद होतील, म्हणून त्यांनी आपल्या गड्याला बोलवून घेतलं. रामा, आपल्याला बैल मिरवायचे ते, पण मानाने, माझा मान आहे. पुतण्या दमदाटीने माझा मान घ्यायला लागलाय आणि बैल मला मिरवायचे, ती काय मार्ग काढावा लागेल? तर गड्यानं असं म्हटलं, मालक एक पर्याय आहे. म्हटलं, बैल तर अगोदर मिरवून निघायचे ती आणि भांडणं तर झाली नाही पाहिजे. एक मार्ग आहे म्हणला, बैल पोळा उद्या आहे म्हटल्यानंतर आजच मिरवा म्हणला. असं म्हटल्याबरोबर तो चुलता उठला, हे राम करते का नाही? पिढ्यान पिढ्या आलेली माझी मानाची बैल आहेत माझी. मला सांगू का? ऐका, सामान्य बैल मिरवण्याचा मान एवढा जपत असतील तर जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांची परंपरा किती जपली असावी. लक्षात येते ना? म्हणून तुकोबराय म्हणतात, हे देवा, माझ्या वडिलांची मिराशी नाशी नाही, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी. अरे तुला मागणं आमचा धिक्कार आहे, काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आणखी दुसरं कारण आहे,
देवा तुला मागत नाही त्याचं कारण आहे मागण्याचा आमचा स्वभाव नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागते म्हणून आम्ही मागत नाहीत. तिसरं कारण आहे देवा आम्हाला गरजच पडत नाही. अरे आमचं सामर्थ्य काय आहे? चंद्रभागेतला एक दगड उचलला तरी आमचा परीस होतोय. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे ही ताकद आमची आहे आणि तू आम्हाला मागायला लावता. गरजच नाही आम्हाला. आम्हाला जर गरज असती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना आम्ही अगोदर घेतला असता. पण देवा आम्हाला गरज नाही. चौथं कारण आहे देवा तू द्यायला तयार आहे मान्य आहे पण तुलाच आमच्या आशीर्वादाची गरज आहे देवा म्हणून तू भिकारी आहे विठ्ठल. ऐका देवाचा संसार सुखाचा होण्यासाठी साधूच्या आशीर्वादाची गरज आहे संतांच्या आशीर्वादाची गरज आहे. मग यात भिकारी कोण झाला हो? बोला तुम्ही बोला. देव झाला. सांगू का लक्षात येईल. सुदामा ब्राह्मण गरीब परिस्थिती आहे. काय खावं अशी भ्रांत आहे. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला सुदामा ब्राह्मण दारिद्र्य आहे. काय खावं अशी भ्रांत आहे. एके दिवशी असा प्रसंग आहे. सुदामाची सुशिला नावाची पत्नी सुदाम्याला सांगते मालक अहो तुम्ही असं म्हणता की कृष्ण तुमचा मित्र आहे मित्र आहे मित्र असं म्हणता राजा झाला असं म्हणता पण कधी त्याला फोन लावत नाहीत व्हिडिओ कॉलिंग नाही कधी भेटायला जात नाहीत असं कसं काय तुमचं मित्रत्व असं कसं काय. सुदामा सुशिलाला म्हणतात सुशिला मी माझ्या देवाशी रोज बोलतो ग रोज त्याच्याशी बोलतो त्याच्यासोबत हसतो त्याच्यासोबत रडतो सुद्धा. कब हासे कब रोये कब नाचत करे गुणगान असं म्हटल्याबरोबर सुशिला म्हणू लागली काय स्वार्थ्यात हो तुम्ही एकटेच बोलता एकटेच हसता स्वार्थ्यात तुम्ही. आता एक काम करा तुम्ही देवाकडे जावा काहीतरी मदत झाली तरी बरी होईल म्हणून सुशिलाने सुमतीने तिच्या सुमतीने सुविचार सुदाम्याला दिला. सांगितलं जावा मालक. सुदामा निघाले आणि द्वारकेमध्ये आले. भगवान श्रीकृष्णाची गाठ झाली गाठ पडली आणि गाठ पडल्याबरोबर सुदाम्याला जवळ आलिंगन दिलं. आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तकही पायावरी त्यांच्या ठेविता. आनंद झाला देवाला आणि सुदाम्याला आपल्या सिंहासनावरती बसवलं. राजा आणि त्या सुदाम्याला मित्रत्वाच्या प्रमाणे आपल्या सिंहासनावर बसवलं आणि आपल्या कुटुंबाला सगळ्याला सांगितलं हे चला देवाला पाया पडायला चला. सत्यभामा आली वरम कल्याण वस्तू चित्रगंधा आली शुभम भवतो रुक्मगदा सगळे आल्या पाया पडू लागल्या. सुदामा ब्राह्मण म्हणला दर मजल करत कसा तरी आलं माझ्या तब्येतीकडे बघ अगरबत्ती छाप मी येण्यासाठी मला खाणं काय खाल्लं नाही मी आणि इथं आल्यावर प्रत्येकीला आशीर्वाद द्यायचा हात उचलायचा एवढी सुद्धा ताकद माझ्याकडे नाही रे. बरं देवा या सगळ्या आणल्या त्या एकाच दिवशी सगळी गली गोळा केल्या म्हणला. अरे 7 दिवस मी आहे सप्त्यात इथे काळजी करू नको. सुदामा ब्राह्मण देव म्हटले गली गोळा केली नाही हा 7-12 सामायिक माझा आहे म्हणला सगळ्या माझ्याच आहे त्या. अरे देवा असू दे आता एक काम कर सगळ्यांना आशीर्वाद देण्याची ताकद नाही तुझी पट्टराणी कोण असेल तर तिला घे आणि माझं पाया पड. ऐका रुक्मिणी आणि देव पाया पडा लागले. चरण प्रक्षालन केलं चरणाची पूजा केली साधूची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर सुदामा ब्राह्मण त्यांना आशीर्वाद देतो. हे देवा हा गे माझा आशीर्वाद नांद आमुच्या भाग्याने संतांनी आशीर्वाद द्यावा आमची ताकद आहे म्हणून द्यावा. तू भिकारी आहे विठ्ठल. मग तुकोबराय देव तुकोबराय म्हणला हो तुकोबराय काही बोलता तुम्ही. अहो तुमच्या परंपरेमध्ये मागितलं एक जणानं पण कारण देवाने सुद्धा तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण केलं बरं का. त्यामुळे देव म्हणू लागले अहो तुमच्यात मागितलंय
त्यावेळेस देव म्हणा लागले, मागितलं असेल पण उचित अनुचिताचा विचार करून मागितलंय. करोनी उचित कानोपर यांनी मागितले पण देवा ऐक, उचित अनुचिताचा विचार करून मागितले. तसं पाहायला गेलं तर काय मागावं काय मागू नये आपल्याला कळत नाही. म्हणून संत महात्म्यांनी जसं मागितलंय तसं आपण मागितलं पाहिजे. मग असं म्हटल्यानंतर कानोबरायाने मागितलंय, देवा तुकोबराया तुम्ही मागितलं पाहिजे. देवा खरं सांगू का, मागण्याची मागू वाटत नाही रा आम्हाला, पण तू म्हणतोय म्हणून तुला इतरांना आम्ही मागत नाहीत. माग नेते तुझं मागू, जीव भाव तुझं सांगू, लागू तरी लागू पाया तुमच्या दातारा. इतरांना मागत नाहीत, देवाकडेच मागितलं बरं का तुकोबरायांनी. मागण्याचा स्वभाव नाही, पण तुमच्या आमच्याकरिता तुकोबरायांनी संत महात्म्यांनी वकीलपत्र घेऊन मागितलंय. नव्हे तरी आपल्याला कळतंय का? काही कळत नाही आपल्याला. काय मागावं, कुणाकडे मागावं, कसं मागावं आपल्याला कळत नाही. काही मागतो आपण. राजा उदार झाला राजा, आणि राजा उदार झाल्यावर चुना मागितला, काय उपयोग आहे? हनुमंतराव प्रसन्न झाले आणि बायको मागितली, काय उपयोग आहे? हे चालणार नाही. त्यामुळे कसं आहे, मागण्याकरिता बुद्धी तरंग पाहिजे, चंचल पाहिजे. कसं मागावं हे अक्कल पाहिजे. आपल्या बुद्धिभेदामुळे आपल्याला काय मागावं कुणाकडे मागावं काहीच कळत नाही. आपल्या बुद्धीचं अनेक आहे, तो अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग. एकाने थार घेतली की थारच्या पुढची गाडी घेऊ वाटते, नुसत्या गाडीवर भागत नाही, विमान घेऊ वाटतं. अपेक्षा आहे, बुद्धिभेदामुळे काय मागावं कळत नाही. ऐका, पण हा बुद्धिभेद जर कशाने जात असेल, फक्त संत महात्म्यामुळे जातो. विठ्ठल आपल्या बुद्धिभेद संत महात्मे घालवतात. संत महात्म्या आपल्या बुद्धी, अनेक बुद्धिभेद आहेत आपल्या जीवनामध्ये, तो बुद्धीचा तरंग बुद्धिभेद संत महात्मे घालवतात. एक मनुष्य बाजारामध्ये गेला, कधी न जाणारा मनुष्य बाजारात गेला, आणि बाजाराला गेल्याबरोबर तिथं बरेचसे आरसे दिसले. आरसे दिसल्याबरोबर त्याने जीवनामध्ये कधीही आरसा बघितला नाही, आणि तिथं आरसे दिसले. त्याला माहित नाही याला आरसा म्हणतात, माहित नाही, पण त्या आरशासमोर गेल्याबरोबर याला याचं प्रतिबिंब दिसलं. आणि प्रतिबिंब दिसल्यावर याला असं वाटलं पुढे तरी कोणीतरी उभा आहे की काय, म्हणून त्याने आरशातल्या पाहुण्याला काय केलं, राम राम असं केलं. राम राम पाहुणं असं. वा वा. याने राम राम पाहुणं म्हटलं की तिकडून हे राम राम पाहुणं तसाच उच्चाराने ऐकू आलं. तो व्यक्ती दुकानदाराला म्हणला, दुकानदार काय पाहुणा माणुसकीचा आहे, राम राम म्हटल्याबरोबर राम राम केला.
नव्हे तरी आमची प्रथा काय आहे? राम राम. राम राम घातल्याबरोबर काय म्हणतात आपण? राम राम. ही आपली प्रथा आहे. मग त्याने दुकानदाराला सांगितलं, वा काय माणुसकीचा पाहुणा आहे, ह्याला चहा प्यायला घरी नेऊ का? दुकानदार म्हणला बरं झालं, म्हणला घेऊन जावा. किती रुपयाला? 50 रुपयाला. मालच खपवायचा होता. माल खपवायचा होता म्हणून तर गीतेतल्या वव्या भागवतातल्या वव्या ज्ञानेश्वरी काय पण असं चालणार नाही. त्याने मला कितीला? 50 रुपयाला. आरसा घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर एका एकदम शेवटच्या खोलीमध्ये ठेवला आणि खोलीत ठेवल्याबरोबर जायचा यायचा, जायचा यायचा आणि येण्यागणीच त्या आरशाकडे बघायचा. राम राम असं म्हणायचं. काय म्हणायचा? राम 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 म्हणा की तुम्ही. हा राम राम म्हणजे ही माणुसकी इथं वाया चालली आहे. विठ्ठल यायचा राम राम घालायचा, राहायचा राम राम घालायचा. त्याच्या मंडळीनं बघितलं काय झालंय आज, काय झालंय आज, रामनवमीचा शाबू फिबू जास्त झालाय का काय, घरात चालले आले बाहेर रामराम करायले. मंडळी त्याची घरामध्ये गेली. प्रकार असा, तिने हे कधी आरसा बघितला नाही. तिनं आली आणि त्या आरशाकडे बघितल्याबरोबर मी काय नव्हते काय, इतक्या दिवस संसार केला आणि ह्यांना कसं असं बुद्धी सुचली, असं झाली. वरडतच बाहेर आली. सासू समोर आल्याबरोबर सासू म्हणले काय झालं का? म्हणले धांदली कुठली, काय झालं तुला? तर ते तसा वचकच होता. आता नाही जुना दृष्टांत आहे. काय झालंय म्हणली, लागली वरडाला. बघा म्हणे तुमच्या लेखाचा पराक्रम, जावा मध्ये म्हणजे कळेल. ती म्हातारी काठी टेकीत मध्ये गेली. प्रकार असा, तिने हे कधी आरसा बघितला नाही. तिने काठी टेकीत गेली आणि आरशापाशी गेल्यावर बघितलं तर काय, अरे अगं कळतं का नाही म्हणले तुला? अगं जिथे पण कोणाला कोण कोणाच्या आई वडिला सांभाळ नाही, पण ही म्हातारी आज घरात आणली आहे, नशीब आहे थोर तुझं. अगं माझा मुलगा सेवा करायला लागला, नशीब आहे. ती म्हणली मी बघितलं तर कोण दिसलं? मी बघितलं तर कोण दिसलं? बोला तुम्ही. हा होता मग. आणि म्हातारीने बघितल्यावर म्हातारी दिसली. कसं काय? ह्या दोघीची भांडणं चालू झाली आणि एवढ्यामध्ये म्हातारा आला. प्रकार असा, म्हाताऱ्याने कधी आरसा बघितला नाही. ही शेवटच आहे बरं का. म्हाताऱ्याने कधी आरसा बघितला नाही आणि म्हातार काठी टेकीत आलं आणि आरशा पुढे बघितल्याबरोबर राम राम. मला वाटलं रेंज गेली का? हाय रेंज आहे. काही वेळेस असं होतं, टावर खालची जी रेंज जाते. त्याने पाहुण्याने राम राम घातला, राम राम. म्हाताऱ्याने राम राम घातला. ते म्हणला का दुखीचे भांडणं चालू होती. म्हणला बघा पोराकडे जरा, काय सेवा करायला लागले माता पित्याची, काय वृद्ध लोकांची सेवा करायला लागले म्हणून तर घरात आणलं. आता एकीला म्हातारी दिसली, एकीला तात्या मग लक्षात तुमचं. एकीला तरणी दिसली आणि म्हाताऱ्याला कोण दिसलं? म्हातारं दिसलं. ह्यांची भांडणं चालू झाली. हे मनाचं म्हातार आहे, म्हातारी मनाची आणि तरणी मनाची तरणी. ह्याच्या दोघा तिघाची भांडणं चालू झाली. आणि एवढ्यामध्ये ज्याने पाहुणा घरी आणला होता ना ते आलं. का चालेल मला भांडणं? तुमच्या भांडणामुळे ते पाहुणा उठल फिटल. त्या पाहुण्याला चहा पाणी का बघितलं का नाही म्हणला तुम्ही? मला एक सप्त्याला कीर्तनाला जायचं होतं म्हणून बघितलं का नाही? त्या जावा मला त्या पाहुण्याला सांगू नका म्हणली. ते त्याच्यामुळे तर वाढले म्हणली सगळं. का आणले घरात तुम्ही? तिनं म्हणली म्हातारा म्हणाला म्हातारा आहे, म्हातारी म्हणाली म्हातारी आहे, तरणी म्हणाली तरणी आहे. आणि हे म्हणाल हे असं कसं काय म्हणाल? मी आणलाय कोण? पाहुणा. त्या पाहुण्याला असा अजात उचलून आणला आणि उचलून आणल्याबरोबर एक जण ती वडतंय, एक जण ही वडतंय, एक ही वडतंय, एक जण ही वडतंय. आणि जिकडं वडल तिकडं दिसायचं बरं का. कळतंय ना तुम्हाला? म्हातारीने वळलं की म्हातारीला कोण दिसायचं? म्हाताऱ्यानं वळलं की म्हाताऱ्याला कोण दिसायचं? आणि त्याच्या पत्नीनं वळल्यावर तिला कोण दिसायचं? आणि हे न वळल्यावर ह्याला पाहुणा दिसायचा. त्या चौघाच्या वडावडीमध्ये आरसा फुटला.
आरसा फुटला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, आरसा फुटला, आता म्हातारी आहे का? आता म्हातारी आहे का? म्हातारा आहे का? आता तरणी आहे का? आता पाहुणा आहे का? हे आरसा फुटला, बुद्धीचा भेद गेला. तसं संत महात्मे सुद्धा बुद्धी भेदाचा आरसा, तेही संत विरेशा. म्हणजे संत महात्मे आपल्या बुद्धीचा भेद घालवतात, आपल्याला कळत नाही म्हणून संत महात्मे मागतात. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला मागायचं आहे ना, तुम्ही मागताय ना, काय पाहिजे तुम्हाला? तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. हे देवा, आम्हाला फक्त तुझी चरण सेवा पाहिजे रे, याच्या पलीकडे आम्हाला काही नको. ऐका, भगवान परमात्म्याचे पाय दुर्लभ आहेत, पाय दुर्लभ आहेत. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, सोन्याचे पर्वत करता येतील, पण माझ्या विठोबाचे पाय दुर्लभ आहेत. अहो, या भगवान परमात्म्याच्या पायासाठी जन्मो जन्म जन्म जन्मांतरी केली हे सूचना, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. याचे पाय भेटावे म्हणून, याच्या चरणाचं दर्शन घ्यावं म्हणून 24 तास माणसं आले थांबतात याच्या दर्शनासाठी. दुसरं काय नाही. काय याच्या चरणामध्ये आहे? काय एवढी चरणाची अपेक्षा आहे? अनेक संत महात्म्याची चरण प्रमाण पहा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही, धरोनिया बाही भवहातारी दातारा. फक्त माझ्या चित्ता तुझ्या पाया, मिठे पडले पंढरी राया. फक्त चरणाची अपेक्षा बरं का. हेची एक तुम्हा देवा मागणी दातारा, किंवा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम वर्णावे तुझे. ही संत महात्म्याची मागणी चरणाकडे आहे. चरणाचीच मागणी काय आहे याचं कारण आहे, त्याचे चरण फार सुंदर आहेत बरं का. चरण कमल जाचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश चरणी ब्रिदाचा तोडर, ओवाळू आरती मदन गोपाळा. किती चरण सुकुमार आहेत त्याचे. अहो, त्याचे चरण पाहिल्याबरोबर आपल्या जीवनातील दुःख जाते. दुःख तुका म्हणे त्यांचे पाहिलिया पाय, मग दुःख जाय सर्व माझे. म्हणजे एवढी चरणाला किंमत आहे. सांगू का, एखाद्याचा ज्ञानोबराय म्हणतात, अहो त्याच्या एकदा का चरणाला मिठी जर मारली ना, ते सोडावेच वाटत नाहीत, सोडावे वाटत नाहीत. वनमनी मननी माले समाधान झाले, आत्मरूपी बोधले. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात याचे चरण एवढे पवित्र आहेत, एवढे सुंदर आहेत, याच्या चरणामुळे माझा संसार सुफल झाला, माझा संसार सुफल झाला. ज्ञानोबरायांची भाषा आहे. आज संसार सुफल लागे माये, आज संसार सुफल लागे माये, आज संसार सुफल लागे माये, आज संसार सुफल लागे माये. देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय. ज्ञानोबराय म्हणतात ह्याचे पाय पाहिले हो माझा संसार सुफल झाला. एवढी चरणाची ताकद आहे. सांगू का, चंचल असणारं मन
सुद्धा भगवान परमात्म्याचे चरण पाहिल्याबरोबर स्थिर होते. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. का चरणाची अपेक्षा आहे सांगू का? का चरणाची अपेक्षा आहे? भल्या भल्यांनी देवाच्या चरणाची अपेक्षा केली आहे. भगवान परमात्म्याचा भगवान कृष्णाचा जन्म झाला आणि कृष्ण जन्म झाल्याबरोबर यमुना दुतडी भरून वाहू लागली. आणि काय केलं हो भगवान परमात्म्याने? फक्त आपला पाय काय केला? बाहेर काढला आणि अंगुष्ठ फक्त त्या यमुनेला लावलं. यमुनेला अंगुष्ठ लावल्याबरोबर पूर काय झाला हो? ओसरला. आता ऐका, यमुना कामाचं प्रतीक आहे आणि काम देवाच्या चरणाच्या स्पर्शाने जातो म्हणून देवाने स्पर्श केलाय. बरेचसे चिंतन आहेत बरं का त्याला. मग असं हे चरणाची अपेक्षा संतांनी वारंवार केली आहे. का? चरण फार पवित्र आहेत देवाचे. किती नाही संत महात्म्याची भाषा पहा. हे चरण कोमल आहेत, सुकुमार आहेत. याच्या चरणाकरिता अनेकांनी योगियांच्या ध्याना दाता तुळसी तो आमापाशी मागे पुढे. याच्या चरणासाठी आम्ही काय केलो? याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो तेजिले भोग. या देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही चरणसेवेसाठी काही केलं. तो कोबर आहे. नुसती चरणसेवा भेटल्यानंतर तुमचं समाधान आहे का? बाकीचं काय नको आहे का तुम्हाला? देव म्हणू लागले. तुकोबराय देव तुकोबरायला म्हणाले, अहो काहीतरी दुसरं मागा. चरणसेवा काय म्हणता तुम्ही? दुसरं मागा. असं म्हटल्यावर तुकोबराय म्हणतात, देवा खरं सांगू का? आन निगो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. देवा आन म्हणजे आम्हाला बाकीचं काही नको. रिद्धी सिद्धी मुक्ती हे सुद्धा नको. रिद्धी काय करते? रिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजावसे पाणी काय. याच्यामध्ये अडकून देवा तुझा स्वभाव आम्हाला माहित आहे. देवा तू काय करतो? आम्हाला लालूच धावतो. लालूच मागायला लावतो. भक्ती प्रेमाचा भक्ती सुखाचा आनंद आम्हाला घेऊ देत नाही देवा. अरे दुधाची वाटी मागितली, तू सागर देऊन टाकला. आढळपद मागितलं होतं, मांडीवर बसायचं पाहिजे होतं, तू आढळपद देऊन टाकलं देवा. त्यामुळं आम्ही तुला मागत नाहीत, पण ऐक, आम्हाला उपमन्यूसारखं देऊ नको, ध्रुव प्रल्हादासारखं देऊ नको. आम्हाला मी जसं मागतोय तसं दे. रिद्धी सिद्धी देऊ नको आम्हाला. अरे त्या तर आमच्या जवळ आहेत. रिद्धी सिद्धी द्वारी ओळंगती भुक्ती मुक्ती जयाच्या कामारी. रिद्धी सिद्धी हा त्या आमच्या जवळ आहे देवा, जवळ. त्यामुळे आम्हाला रिद्धी सिद्धी नको आहे. तुला द्यायचं असेल ना देवा, फक्त तुझी चरणाची सेवा दे. चरणाची सेवा फार अवघड आहे बरं. एकदा असं झालं, रुक्मिणी लक्ष्मी मातेला असं वाटलं, सौंदर्याचा अभिमान झाला. आणि सौंदर्याचा अभिमान झाल्यावर भगवान परमात्म्याने तिचा गर्भहरण केला. आणि त्या लक्ष्मीला काय केलं? पाय धुवावच्या दैवा पात्र झाले. म्हणजे चरण सेवा फार महत्व आहे. त्याच्या चरणाने काय होईल? चंचल असणार मन सुद्धा काय होणार आहे? स्थिर होणार आहे. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. म्हणून देवा तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. आनने गोदेसी तरे रिद्धी सिद्धे मुक्तीचारे विठोबा तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. आनने गोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारे. असं म्हटल्यानंतर देव म्हणतात, ओ तुकोबराया आणखी काहीतरी मागा. बघा तुमची काय अवस्था चालू आहे, मी बघायला लागलोय. आणखी काहीतरी मागा. संत संगती सर्व काळे, संत संगती सर्व काळे. थोर प्रेमाचा सुकाळ, थोर प्रेमाचा सुकाळ.
संत संग सर्व काळ. फार मोठी मागणी आहे. तुकोबरायांनी संतांच्या सहवासाची अपेक्षा केली आहे. इतरत्र काही नको देवा आम्हाला, फक्त संतांचा संग पाहिजे. कारण जीवनामध्ये काय महत्वाचं असेल तर संगती महत्वाची आहे. संगतीने मनुष्य उद्धारून जातो आणि पतनही होतो. पतन उद्धार संघाचा महिमा. संगतीवर सगळं अवलंबून आहे. हो, जशी संगत असेल तसा विचार आहे. संगत जशी असेल तसं मनुष्य वागतोय. बघा तुम्ही, जर संगत वाम मार्गाची असेल मनुष्याचं आचरण सुद्धा वाम मार्गाने. आणि संत संघामध्ये जर मनुष्याला सात्विकतेने. म्हणून संघ फार महत्वाचा आहे. संगत संतन की करले, जन्म का सार्थक तो करले. संतांची संगत महत्वाची. संघ कोणाचा? संघ संतांचा करिता बरवा. फार मोठा. त्यांच्या संगतीशिवाय इतर कोणाच्या संगतीत जायचंय तर संतांच्या संगतीमध्ये. जीवाच्या संगतीत गेलात ना दुःख आहे. जडाच्या संगतीत केलं तरी दुःख आहे. आणि देवाच्या संगतीत गेलं तरी दुःख आहे. विठ्ठल ऐका, तुम्हाला जीव जीवाच्या संगतीत गेला दुःख आहे. जीव जीवाला भेटला काय गप्पा होणार आहे, तेव्हा काय गोष्टी होणार त्या, काय एकमेकाला कुणाचं काय कळत नाही. अध्यात्म नाही, चिंतन नाही. कारण जीव हा विषयाधीन आहे. विषय ओढी भुलले जीव. त्या जीवाला विषय, मग विषयासक्त माणसं एकमेकाला भेटल्यावर वेदांताची चर्चा होती का? जीव जीवाच्या संगतीत गेला तर अधोगती आहे. कारण जीवाला अध्यात्माचं ज्ञान आहे. अज्ञानी जीव. किती अज्ञानी हो? आपण अज्ञानी आहोत हे ज्याला कळत नाहीत एवढे अज्ञानी आहे. म्हणून जीवाची संगत करू नये. जडाची करावी. जडापासून काहीच नाही. देवाची संगत सुद्धा फार चुकीची आहे. असंतांची संगत फार महत्वाची आहे. तुम्ही असं म्हणाल हे विधान चुकीचं ठरेल. नाही महाराज, अखंड जयाला देवाचा शेजार नामदेवराय होते. नामदेवराय आळंदीला संत महात्म्याची सभा भरली आणि त्या सभेमध्ये नामदेवराय त्या सभेत आले. जरा उशिरा आले. कळतंय ना? सुरुवातीला सभा चालू झाले आले नाहीत, जरा उशिरा आले. त्यांना वाटलं उशिरा गेले की लवकर मान मिळते. बरोबर आहे ना? कीर्तनात उशिरा गेल्यावर लवकर मान भेटते असं आहे. सुरुवातीपासून पाहिजे. साधना सुरुवातीपासून पाहिजे. उशिरा जाता काय उपयोगाचा. तसं नामदेवराय उशिरा गेले. सगळं संतांची सभा. जगमित्र नागा काय, राखा काय, बंका काय, चोका काय, कबीर काय, रामेश्वर, सगळेजण होते. रामेश्वर भट्ट नव्हते. सगळेजण त्या ठिकाणी आळंदीमध्ये सभा भरली. सावता महाराज काय, गोरोबा काका काय, सगळेजण आले. आणि नामदेवराय आले म्हटल्यानंतर सगळेजण उठले बरं का. अरे वा, पंढरी रायाचा तो प्रेम भांडारी. याने काय केलं या नामदेवरायाने? त्याने सतत फड जागविला रे. नामदेवरायाने पंढरपूरचे फडकरे हे सगळेजण उठले आणि सगळेजण गोरोबा काका आले. किती तर वयोवृद्ध गोरोबा काका आणि नामदेवरायाच्या पाया पडले. गोरोबा काका पाया पडले, सावता महाराज पडले, जगमित्र नागा पडले, सगळेजण गोरोबा पाया पडले. निवृत्तीनाथ उठले बरं का. निवृत्तीनाथ दादा सुद्धा नामदेवरायाच्या पाया पडले. ज्ञानदादा पाया पडले, सोपान काका पाया पडले. बरं असा नियम असा आहे, पुढच्याने पाया पडल्यानंतर आपणही नुसतं पाया तर पडलं पाहिजे का नाही?
नामदेवरायाने निवृत्ती दादाची पाया पडले की नामदेवराय असं गर्वाने हे झालं. अरे या सगळ्या सभेचा उद्भूत सगळे मेन निवृत्ती दादा माझ्या पाया पडले बघा तुम्ही. आणि मुक्ताईबाई पायाच पडली नाही. तसं नामदेवरायाने सुद्धा सगळे पाया पडले ते, पण मुक्ताई पाया पडली नाही. मुक्ताई रागाने अशी लालच मुक्ताई काय म्हणली, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्याहंकार गेला नाही. निवृत्ती दादाने बघितलं मुक्ताई तापली आहे, तिच्या जवळ गेली पाहिजे. मुक्ते अगं पंढरीच्या जवळ आहेत, अगं त्यांच्या हाताने देव जेवतात, ही ताकद आहे नामदेवरायाची. पाया पड मुक्ते. दादा तुम्हाला पाया पडत असेल तुम्ही पडा, मी पाया पडणार नाही. लाल बंद झाली मुक्ताई. आणि ही ऐकलं कुणी नामदेवरायाने, आणि नामदेवरायाने ऐकलं ना. नामदेवराय म्हणाले असंच का पाया पडत नाही माझ्या. ज्ञानदादा गेले, मुक्ते पाया पड. दादा मी पाया पडणार नाही. पडायचं तर तुम्ही अजून एकदा पडा, पण मी पाया पडणार नाही. अगं ते पंढरपुरात राहतात, देवाच्या जवळ राहतात. मुक्ताई म्हणू लागली एरंडाच्या शेजारी ऊस असला म्हणून काय गोडी येते काय एरंडाला, गोडी येते. फार मुक्ताईची पुरखोर भाषा कडाली मुक्ताई. हा नामदेवराय शेजारी असं म्हणून काय कच्चा आहे कच्चा. मुक्ताई म्हणली कच्चा आहे. असं म्हटल्याबरोबर नामदेवराय राग मला कच्चा म्हणते, मला कच्चा म्हणते. कोण आहे मग या सभेमध्ये पक्क. बरं कोणाला कच्चं पक्क कळतं. असं म्हटल्यावर मुक्ताई आली म्हणू लागली जसं गाडगी कशी कच्ची पक्की ओळखतात ना, तसं आपल्यात एक परीक्षित कुंभार आहे. गोरबा काकाला विचारा. गोरबा काकाला म्हटल्यानंतर गोरबा काकाने सगळ्यांनी थापटलं मारायला चालू केलं. थापटणं मारायचं आणि कच्चं पक्क ओळखायचं. असं म्हटल्यावर नामदेवराय म्हणू लागले काही हरकत नाही, हाना थापटणं आणि कच्चं पडक ओळखाय म्हणले. पण ऐका पहिली सुरुवात ह्या निवृत्तीनाथापासून करा म्हणले. ह्याला कळत नाही का व्यवस्थित ज्ञान द्यायचं. मुक्तीला व्यवस्थित शिकवायचं कळत नाही का. ह्या निवृत्तीनाथापासून सुरुवात करा म्हणले. त्याची थापटणे निवृत्तीसी मारता. निवृत्तीनाथाला थापटणं मारल्याबरोबर साक्षात्कार झाले. ज्ञानदेवाला मारलं, सोपान काकाला मारलं, सगळ्याला मारलं. आणि त्या मारण्याच्या लाईनीमध्ये नामदेवराय सगळ्यात एकदम शेवटला उभारले होते बरं का. आणि त्यांच्या अगोदर जरा मुक्ताई होते. आणि मुक्ताईच्या जवळ नामदेवराय आले. गोरोबा काका थापटणं मारायला आले की नामदेवराय गोरोबा काकाला म्हणतात, गोरोबा काका ही लय शिकायला लागली ती म्हणला, पुणे भागातली ती हे तुमची आमची शिव एक आहे, जरा हिला मोठ्यानं मारा. कळतंय ना, कळतंय ना. हे नामदेवरायाची शिव कोणती. नामदेवरायाची शिव सोलापूर. आणि गोरोबा काकाची म्हणून नामदेवराय काका तुमचं आमची एकच आहे, पश्चिम महाराष्ट्रातली मला जरा मोठ्यानं मारा. असं म्हणून गोरोबा काकांनी मारलं तर चितकला रूपाने ती साक्षात. आणि नामदेवरायला मारायला आल्याबरोबर नामदेवरायची पळाले पंढरपूरच घातले. मग मला सांगा त्या सभेमध्ये नामदेवराय कशी झाले. संगत देवाची होती पण दुःख जीवनामध्ये आले. तसं आपण देवाची संगती केली अगोदर जायचं नाही. अगोदर आपल्याला संतांची संगत पाहिजे, संतांच्या सहवासात आपण गेलं पाहिजे. आणि अनेक संत महात्म्याची परिभाषा पहा. प्रत्येक संतांनी संत संगती सर्व काळ याचीच अपेक्षा केली ना, दुसरं काय नाही. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. देवा अरे तू धन द्यायला तरी आम्हाला नको, अनेक काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चांधणे, साकडे न पडे तुझं जेणे तुझे भक्ती विना माय बापा. तुला द्यायचंच असेल ना देवा, संत संगती देई चरण सेवा. देवा
आम्हाला काय इतर तर काही नको, संत संगती देई चरण सेवा. सांगू का संतांचा महिमा? त्या संतांच्या संगतीमध्ये आल्याबरोबर मनुष्याचा उद्धार आहे. मनुष्यच नाही तर जडाचा सुद्धा उद्धार संगतीमध्ये आहे. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये भिंत आली, निर्जीव भिंत, तर तिचं आज मंदिर आहे. रेडा ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आला, रेड्याची वारी आहे. किती संघाचा महिमा म्हणावा. नाथ महाराजांच्या घरी गावबा आला. गावबा कशाकरिता आला हो? कशाकरिता आला? काहीतरी नाथ महाराजांच्या संगतीमध्ये चाल एखादी म्हणता येईल, रामायण काय करता येईल, ऐकता नीट येईल. हा, घरी खायला नीट नाही, पण नाथांच्या घरी नुसत्या पोळ्या त्या खायला म्हणून आलं. पोळ्या खायला आलं, पोळ्या खायला. मग पोळ्या बरं असं खायचं निब्बर हो बरी. त्याच गावबाने नाथाची संगती केली तर काय लिहिलं? हे कशाचाच महिमा आहे? संघाचा महिमा आहे. आणि संगती फार महत्वाची, म्हणून संगतीला तुकोबरायांचं प्राधान्य आहे. जशी संगत कराल तसं आपलं उपतन आहे. बरं, संगती तरी एक आहे का? संगती तरी एक आहे का? कुणाला कुणाची संगत, कुणाला कुणाची संगत फार अवघड. काही कुसंगती आहेत, काही विसंगती आहेत आणि काही संत संगती आहेत. विठ्ठल कुसंगती म्हणजे वाईट विचाराची, नुकतीच माळ घालावी आणि भजनाला लागावं. पण त्याच्यासोबतचा जो होता ना, आणि याने माळ घातली, गाठ पडल्याबरोबर लागला काय नादाला, करून करून भागला. जमत तुला हे? अरे नुसतं जातो खाण्याकरिता, कळतं का तुला? काय एवढंच म्हणलं ते काय, दुसऱ्या दिवशीच माळ खाल्ली. चल म्हणला. कुसंगती वाईट विचारायचा असतात. वाईट जसं संगतीमध्ये असाल तसं होते बरं. आणि विसंगती कशी असते हो? विसंगती, आळंदी पंढरीची वारी, विठ्ठल महाराज आळंदी पंढरीची वारी. मग आळंदीची पंढरीच्या वारीला जास्त कन्नड भागातले लोक असतात. कन्नड भागाची लोक असं दिंडीमध्ये एक जण चाला लागले आणि दिंडीत चलता चलता लग्न झालं नाही, काही नाही, आणि दिंडीमध्येच ओळख झाली. नुसती ओळख झाली नाही, लग्न झालं. लग्न झालं, ऐका ऐका, मामासाहेब दांडेकर फार सुंदर सांगायचे. मामासाहेब दांडेकराजवळ एक जण आला, मामा माझं लग्न झालं म्हणला. लग्न, अरे तू करतो काय? काय करतो? तुम्हाला तर माहित नाही का मामा, मी सदैव देवाणघेवाण करतो. मामा म्हणले तुझी देवाणघेवाण? अरे कुठं लावली तू देवाणघेवाण? मामा तुम्हाला खरं माहित नाही का? अहो मी दिंडीमध्ये सदैव देवाणघेवाण करतो. हा, देवाणघेवाण म्हणजे काय? झोप घेतो आणि जांभळ्या देतो. झोप घेतो, जांभळ्या देतो, हेच माझा उद्योग आहे, दुसरं काय? मग तो सद्ग्रस्त ना मामासाहेब दांडेकरला, मामा संत महात्म्याची कृपा आहे, तुमची कृपा आहे म्हणून माझं लग्न जमलं. मामासाहेब दांडेकर म्हणले, अरे येड्या, माझी संतांची कृपा नाही, त्या पुरीचीच कृपा आहे म्हण. तुलाही केलं. असं लग्न झालं. पण लग्न झालं असं ही महाराष्ट्रातला आणि ती कर्नाटकमधली कानडी होती. कानडी दिंडीमध्ये ओळख झाली, सगळं झालं, लग्न झालं, सगळं झालं. मग अधिक मास जवळच याला होता, त्यामुळं येणं जाणं बोलवणं झालं. जात असताना रेल्वे स्टेशनला सोलापूरच्या बसले, निघाले, वाडी गेली, शहाबादवाडी गेली, कलबुर्गी आली. आल्यावर त्याने विचारलं, हे बघ, हे कोणतं गाव आहे ग? हे कोणतं गाव आहे? असं म्हटल्यावर तिनं म्हणली, इलबा. त्याला वाटलं येईल बा एका, चला. दुसरं गाव आलं, दुसरं स्टेशन आलं. दुसऱ्या स्टेशनला विचारलं, होय ग, तिकडं काय खिडकीतून बघते, इकडं बघ, कोणतं गाव आहे ग हे? तिने म्हणलं इलबा. त्याला वाटलं इलबा बुद्रुक, इलबा खुर्दुक असं असलं पाहिजे. लावू दे म्हणला, काय हरकत आहे म्हणला. परत एक स्टेशन आलं, परत त्याने विचारलं, होय ग, कोणतं स्टेशन आहे? इलबा.
त्यानं म्हणला ही इलवाच म्हणा लागले. परत एक स्टेशन आलं. परत त्याने विचारलं कोणतं आहे ग? तिने म्हणली इलवा. असं करता करता मला 12 वाजवायचे त्या. परत स्टेशन आलं. ऐका ऐका, जेव्हा ते आलं ना अशी खांड पडायची लागावली म्हणता. अगं इलवा इलवा काय म्हणते? गावाचं नाव सांग. गावाचं नाव सांग. येलबुर्गी असं म्हणलं की आता कशी वटणीवर आली म्हणला. इतक्या अशी इलवा इलवाच इलबुर्गी असं म्हण की काहीतरी सांगायचं काय? विसंगती आहे हो. मग विसंगतीने दुःख आहे आणि संत संगतीमध्ये काय आहे? सुख आहे. सुख काय होतं? संतांच्या जवळ गेल्याबरोबर संतांचे ते सुख झाले म्हणजे देव. काय त्यांच्या जीवनामध्ये आहे? त्यांच्या सोबत राहावा. काय संतांचा एक गुणधर्म आहे? संतांच्या पायाजवळ बसा, त्यांचं दास व्हा. दास झाल्याबरोबर कृपा करतील हो. त्यांच्या चरणात ताकद आहे. नवे नवे त्यांच्या चरण रजाची ताकद आहे. देव इच्छिरज चरणाची माती. ताकद आहे त्यांची. अहो ते सहज जरी बोलले ना, सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते. म्हणून संतांच्या जवळ राहिले पाहिजे. अहो हे बोलणं चरण हे नाही, संत महात्म्याची कायाच पवित्र आहे. आसने व्यापी देवराया येती वैसवी तटाया. निर्मळ हे काया वरी त्यांच्या ठेविता. किती निर्मळ आहे हो, किती निर्मळ आहे संतांची काया. सर्वांग निर्मळ. नुसतं हात निर्मळ नाही, पाय निर्मळ नाही, तर संतांचं काय निर्मळ आहे? सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ. त्यांचं चित्त म्हणजे गंगाजळाप्रमाणे. म्हणून देवा ऐक माझं. संत संग सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. देव तुकोबराला म्हणू लागले. देवा तुकोबरा हे संत संगतीत हा सुकाळ, याच्या पलीकडे तुम्हाला काय नको आहे का? काहीतरी मागा. तुकोबरा म्हणू लागले. देवा तुझं माहीत आहे, वारंवार तू मागायला लावतोय, पण तू जे देणार आहे ते दुःख रूप आहे. सांगू का देवा, मला एक शेवटचं पाहिजे रे. संत संगतीच नाही तर मला आणखी एक पाहिजे. माझ्या मुखामध्ये सदैव तुझं काय असलं पाहिजे? तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम. तुझं नाम माझ्या मुखामध्ये पाहिजे. मला फक्त नाम पाहिजे. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. फक्त नामा व्यतिरिक्त मला काही देऊ नको देवा, फक्त नाम माझे पाहिजे. सांगू का, संत महात्मे नामचिंतन घेतात. किती नामचिंतन? माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला जे कृष्ण विष्णू हरी गोविंद. मया मा नामाचे निखिल प्रबंध. जे आत्मचर्चा विषय उदंड गाती. सदैव नामचिंतन घेतात. एवढं नामचिंतन घेतात, एवढं नामचिंतन घेतात. त्या नामाच्या बळावर काहीही करता येतं त्यांना, काही करता येतं. तुकोबऱ्यांची भाषा आहे, तेने पुरे माझे काम. नाम घेतलं
तर माझं कोणतेही सफलता काम होते. एवढे नामामध्ये ताकद आहे बरं का. म्हणून संतांचा आग्रह, देवाचा आग्रह, जे नाम घेतात त्यांचा उद्धार आहे. कारण नाम सुलभ आहे, सगळ्यांना घेता येण्यासारखं आहे. म्हणून तुकोबरायाचा नामाचा आग्रह आहे. या ठिकाणी तुकोबरायांनी मला यज्ञ म्हटले नाहीत, तप म्हटले नाहीत, याग म्हटले नाही, फक्त काय म्हटले? नाम. कारण नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरते. नामाने लवकर उद्धार आहे. इतर साधनेने आपला उद्धार नाही. आणखी एक कारण आहे, या कलियुगामध्ये तुकोबराय आहेत. इतर अवतारातही तुकोबराय होते. इतर अवतारामध्ये तुकोबरायांनी देवाच्या प्राप्तीची साधनं बघितली आणि या कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन बघितलं. इतर अवतारातील जी साधनं आहेत ती या कलियुगामध्ये नाहीत, आहेत, पण त्या साधनाला फल म्हणावा असं नाही. कारण त्या सर्व साधनेला काय झाला? रोग झाला. इथं बरं का, रोग झाला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलेन घडे साधन, उचित विधी विधान नकळे नघडे सर्वता. सगळ्यांना रोग झाला हो. कोणती कोणती साधना आहेत? कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकही, द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्धरी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यानाने भगवान परमात्मा आहे. कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यज्जतो मुखे. त्रेतायुगामध्ये यज्ञाने आहे, द्वापार युगामध्ये पूजा अर्चाने आहे आणि कलियुगामध्ये कलियुगा माझे करावे कीर्तन. इथं सोपं काय आहे? कलियुगामध्ये फक्त नाम आहे. इतरत्र साधनेला रोग आहे, रोग क्षय आहे. नाथ महाराज म्हणतात तुम्ही जप करू नका, तप करू नका, इतर साधना काही करू नका, फक्त नामचिंतन करा. जप तप अनुष्ठान व्यर्थ कास या करणे, तीर्थव्रताय मने मन लगे, दैवता धरणे, आसन मुद्रा ध्यान ध्यान लगे, वाराणसी मरणे, केशव माधव च्युत वदता, होय पातक हरणे. ओम नमो भगवते वासुदेवाय. बरं ऐका, इतर साधन सोडा, इतर साधनेचं प्रमाण म्हणायला अवघड आहे. काय साधन करायचं राहू दे बाजूला, प्रमाण म्हणायला अवघड आहे. मनोजय वासना तोडून केली बिमोडी,
मणिपूर नगर पाहता दुर्गती मोडी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार जोडी अखंड परमानंद सेवनी उभवी गुडी. हे प्रमाण म्हणायला अवघड आहे आणि हे साधना करायचं हा फार अवघड. यज्ञ करू लागला तर यज्ञाची साधन जमवता जमवता आता नक्की नाही. यज्ञ करण्याला भूमी पवित्र लागते. ज्या भूमीमध्ये गोहत्या भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे अशी भूमी पवित्र लागते. बर ती पवित्र असेल गाईचं शेण लागतं. शेण यज्ञाची सामुग्री सगळी जमवलं पण यज्ञाची आहुती देणारा ब्राह्मण सुचिरभूत असला पाहिजे. त्रिविध संध्या करणारा असला पाहिजे. बर तोही असला. त्याने मंत्र म्हटल्यानंतर वेदाच्या रुचा म्हटल्यानंतर रस्व दीर्घाच्या ह्याच्यानुसार चमचा रस्व आला तरी वरी दीर्घ आला तरी चमचा वरी आणि रस्व आला तरी चमचा खाली आहुती देताना. बर आहुती देताना जे पाणी आहे ते पाणी किती असलं पाहिजे. तो कोबऱ्याच्या गाठ्यामध्ये प्रमाण आहे ते मला आठवण सध्याला. ते प्रमाण किती असलं पाहिजे पाण्याचं. 3 उडीद त्याच्यामध्ये भिजले पाहिजे. किती 3 उडीद त्याच्यामध्ये भिजले पाहिजे. जास्त घेतले तर मद्यपानाचा दोष आहे आणि कमी घेतले तरी दोष आहे. हे किती बारकाव आहे यज्ञातला. अहो आपण कीर्तनात प्रमाण म्हणताना 3-3दा विचारावं लागते. काय रे भजनात बसल्यावर एकच अभंग असतंय आणि एकच अभंग जर दुसऱ्यानं म्हणला काय गरज आहे मला. माझ्या अगोदर ह्यानं म्हणला उठ चाललो म्हणा मी भजन सोडून चाललो म्हणला. अरे भजन अभंग तुमचा नाही तुकोबरायानं लिहिलाय आणि काय म्हणता तो. एक जण त्या बळण कीर्तनाला आला आणि बळण कीर्तनाला काय करावं थोडं जर ऐकायला थोडंफार कमी येत होतं. आणि जो आलता ना कीर्तनाला तो त्याच्याकडे 4-5 शेळ्या होत्या आणि त्याच्या शेळ्या दुसऱ्याकडे राखोळी होत्या. कोणाकडे राखोळी होत्या. कीर्तनकारानं प्रमाण दिलं नामा म्हणे लाखोली सदा आणि ज्याच्याकडे ह्याच्या शेळ्या होत्या त्याचं नाव नामा होतं. ती म्हणा लागलं नामा म्हणे राखोळी सदा. काय म्हणू हा भजे का त्वरित भावनायुक्त आणि हे म्हणू लागलं भजे खा त्वरित ताहू भावनायुक्त. काही म्हणतात ऐका तुम्ही म्हणा कसंही जसं येते तसे म्हणा पण ज्याला वाचायला येत नाही त्यानं म्हणा. ज्याला वाचायला येत नाही त्यानेच म्हणा. ज्याला वाचायला येतंय आणि संतांची अक्षर शुद्धच म्हटली पाहिजे. मी दुपारी प्रवचनामध्ये सुद्धा सांगितलं संतांचे अक्षर म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा आहेत. तुकोबरायांच्या गाथ्यातील अक्षर म्हणजे साक्षात जगद्गुरु तुकोबरा आहेत. तुकोबराय म्हणतात हे शब्द नाहीत हा देव आहे. देव माय शब्दची हा देव. एवढे जर शब्दाला तुकोबराय जपत असतील ज्ञानोबा एवढे शब्दाला जपत असेल तर सज्ञान माणसाने वाचायला येणाऱ्या माणसाने का त्याचा अभ्यास करू नये. विठ्ठल पण घडतंय उलट तात्या. वाचणारी मनुष्य गाथ्यातलं काहीच म्हणत नाहीत. गाथ्यातलं म्हणत नाही. महाराज आपल्याला बराचसा प्रसंग येतो. अभंग म्हणायला लावला तरी क्षेपकच. आपण गवळण म्हणायला लावली तरी क्षेपकच. गाथ्यातलं म्हणा जर तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी भागवत सोडून जर इतर म्हणा लागलात सांगायला लागलात तरी या ग्रंथाचा अपमान आहे आणि त्यांचा अपमान म्हणजे आपला अपमान आहे. काही म्हणतात अरे 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 नको 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 अर्ग बस म्हणूच नको ती आराधन कशाला. काय गवळण म्हणतात. एक जणानं गवळण म्हटली एका जनार्दनी म्हणे मीराबाई दासी जणी लागे नाम्याच्या पायी. कुणाची गवळण असेल तर ते सामुदायिक होती काय म्हणून जाऊ नका बरं का. जबाबदारी असणाऱ्या माणसाने तर म्हणून जाऊ नका. कारण हा संत महात्म्याच्या ग्रंथांचा अपमान आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण
हा ग्रंथ नाही, साक्षात श्रीकृष्ण आहे. ग्रंथाचा अपमान कधी होऊ देऊ नका. म्हणून हे नाम संत महात्म्याने आपल्याला सांगितलं. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम, आनने गोदेसी तरे रिद्धी सिद्धे मुक्तिचारे ज्ञानेश्वर